नगरसेविका संगीता सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर. शिवसेना नगरसेविका संगीता सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर 4 येथील व्हीटीसी ग्राउंड रोड पेन्सिल फॅक्टरी चौक समोरील जनसंपर्क कार्यालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शनिवारी 14 मार्च सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या शिबिरासाठी सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल, उल्हासनगर, ईशा नेत्रालय, ऑप्टिकल एक्सप्रेस तसेच कल्याण सेवा ब्लड बँक डोंबिवली यांचे सहकार्य लाभले. शिबिरात नागरिकांनी सामान्य आरोग्य तपासणी, मधुमेह, ईसीजी, रक्तदाब, पल्स, SpO2 तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, हॉल्व रिप्लेसमेंट, फ्रॅक्चर, जॉईंट डिस्लोकेशन, 2D इको, LL रिपेअर आणि प्रोटेस्ट सर्जरी यांसारख्या उपचाराबाबत मोफत मार्गदर्शनही करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अरुण आशान यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका इंदिरा निखिल पाटील, काजल अमर जग्यासी तसेच स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पॅनल क्रमांक 15 मधल्या नगरसेविका संगीता नितीन सपकाळे यांचा वाढदिवस. सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आजचा हा वाढदिवस म्हणजे घरामध्येच राहून किंवा बाहेर फिरायला जाऊन पिकनिक करून न करता आज खऱ्या अर्थाने समाजसेवा करून आजचा हा वाढदिवस त्या साजरा करतायत. या पॅनलमध्ये आज प्लॅटिनम हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी आणि ईशा नेत्रालयातर्फे डोळ्यांची तपासणी या उपक्रमातून त्यांनी आजचा वाढदिवस साजरा केला आणि आज बहुतेक पॅनलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रम आहेत. म्हणजे आपला वाढदिवस हा खऱ्या अर्थाने समाजोपयोगी लावण्याचा सत्कार्य आज संगीता सपकाळे यांनी केलेला आहे. या प्रभागामध्ये गेल्या 2 शतकापासून मागच्या टर्ममध्ये पण त्या नगरसेविका होत्या, ह्या टर्ममध्ये पण त्या नगरसेविका आहेत आणि त्यांनी त्यांचा प्रभाग बांधून ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि आजही आपण बघितलं असेल सकाळपासून लोकांची गर्दी आहे. आज आपण ह्या ठिकाणी फ्री मेडिकल चेकअप, त्याच्यामध्ये ECG पासून ते एक्सरे पर्यंत जे पण काय लागणार ते फ्री मेडिकल चेकअप आणि नेत्राची तपासणीमध्ये जर का कॅटरॅक्ट असेल तर त्यांचं ऑपरेशन सुद्धा आपण करून देणार आहोत. असं स्तुत्य उपक्रम त्यांनी केलेला आहे. मी संपूर्ण प्रभागाला सांगेन की आजच्या ह्या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे असे बहुउपयोगी कार्यक्रम त्यांनी वारंवार घ्यावे. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.